तर लाडक्या बहिणींनो, आज आपल्याकडे 2 ते 3 अपडेट मोठे आहेत, जेणेकरून आपल्याला ऑगस्टचा महिना अपात्रतेचं काय झालं आणि कारवाई कोणत्या लाडक्या बहिणीवर होणार आहे, याबद्दलची आज माहिती आलेली आहेत. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. पहिले तर कोणत्या लाडक्या बहीण सरकारने सांगितलं की त्यांच्यावर आता डायरेक्ट कारवाई करायची आहे. कारवाई म्हणजे ॲक्शनच घ्यायची आहे आणि कोणती ॲक्शन घ्यायची आहे हे सुद्धा आपल्याला आज माहिती झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑगस्टचा हप्ता केव्हापर्यंत येऊ शकतो आणि तिसरी गोष्ट अपात्रतेचं कुठंपर्यंत आलं. या तिन्ही अपडेट जे आहेत आजच्या डेटमध्ये आपल्याकडे आलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, व्हिडिओ समजेल. व्हिडिओला नक्की लाईक करून घेत ठेवा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलला लाडक्या बहिणीचे अपडेट सगळ्यात पहिले आपण आणतो. आज आपल्याला तिन्ही मुद्दे जे आहे मी व्यवस्थित समजून सांगणार आहे, जेणेकरून आपल्या डोक्यातील सगळे विचार जे आहेत शांत होऊन क्लिअर होतील. बघा, पहिला मुद्दा आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांची कारवाई. बघा काय प्रॉब्लेम आहे माहिती का लाडक्या बहिणींनो, तुम्हाला समजून सांगतो मी की बाबा इतके दिवस झालं सरकार जे आहे शांत होतं. बघा लक्षात घ्या, सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई. इतके दिवस सरकार शांत होतं, मात्र आता सरकार शांत उरलं नाही आहे. सरकारला आता जे आहे आता जे काही ओरिजिनल लाभार्थी आहेत तेच फिल्टर करायचे आहेत. मग आता सरकारने काय केलं बघा, तर आजच लोकसत्ताने नोंदवले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 1183 सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. महिला व बालविकास विभागाने संबंधित यादी ग्रामविकास खात्याकडे पाठवली असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सूचना पाठवली आहे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई शिस्तभंगाची होणार आहे. बघा काय पचला हा 1,500चा पैसा यांच्यासाठी. यांना जर आता आणि हे जो आकडा बघा 1183. आता तुम्ही म्हणता की सरकार जे आहे आम्हाला वेड्यात काढायले, सरकार आम्हाला असं करायले. अहो सरकारला या गोष्टीसाठी टाईम तर द्या, फिल्टर तर करू द्या सरकारला. कोणीही त्याचा जर फायदा उचलत असेल, पुरुष मंडळीमध्ये येऊन फायदा उचलत असतील खोट्या नावाने, एक जण 3 नावानं फायदा उचलत असेल, तर मग ह्या गोष्टीला अर्थ नाही उरत ना. योजना फक्त तुमच्यासाठी आहे जी गरीब महिला आहे. मात्र हे बघा, सरकारी महिला असून सुद्धा यांनी 1,500 रुपये सोडले नाहीत लाडक्या बहिणीचे. मग सरकार जे आहे कुठपर्यंत शांत बसेल? आणि तुम्हाला वाटत असतं की सरकार आमच्यासोबत अन्याय नाही करत आहे, सरकार फक्त फिल्टर करत आहे. फिल्टर म्हणजे काय की जे ओरिजिनल आहे, जे लाभार्थी आहेत त्यांनाच जे आहे याची संधीचा चान्स भेटावा, डुप्लिकेट याच्यातून बाद व्हावे. ही सरकारची एवढी भूमिका आहे आणि ही आपल्याला शांतपणे त्यांना सहकार्य करावंच लागेल लाडक्या बहिणींनो, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही की खरे किती चोर किती. आणि याच गोष्टीसाठी सरकारने जे आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी ही योजना जी आहे यांच्याकडे सोपवलेली आहे, अंगणवाडी सेविकांकडे. आता त्या न्यायनिवाडा करतात. बघा, साम टीव्हीनुसार कर्मचाऱ्यांची नावे योजना लाभार्थी यादीतून वगळण्यात आली असून पुढील कारवाई केली जाणार आहे. जी न्यूज मराठीला सुद्धा हे देखील नोंदवले आहे की 1183 महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. बघा आता एक बघा व्यापक गैरप्रकार. आता eSakal.com ने नोंदवले आहे की जवळपास 12,000 सरकारी महिला कर्मचारी अधिकारी. आता हा आकडा किती होतो बघा, 12,000. यांचे 12,000 गुणिले 1,500 करा. एवढा पैसा कोण फुकट देणारे मला सांगा. आपण कोणाला 500 फुकट देत नाही, तर कर्मचारी या योजनेचा लाभ घेणाऱ्या यादीत आहेत त्यांच्यावर शिस्तभंगानं कारवाई होणार आहे. मी तर तुम्हाला पहिलेच सांगितलं. आता जी काही कारवाई असेल ती गव्हर्नमेंट करेल. 12,000 म्हणजे काही मजाक आहे का बघा. आणि आपल्याला जे आहे आता थोडासा त्रास होत आहे, ज्या खरंच लाडक्या बहीण गरीब आहेत त्यांना थोडासा ह्या प्रोसेसिंगचा त्रास होत आहे. मात्र थोडी कळ सोसा, या महिन्याच्या मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बघा इकॉनॉमिक टाइमने सुद्धा म्हटलं आहे की 2200 सरकारी कर्मचाऱ्यांचा गैरप्रकार केला असून त्यांचे नाव यादीत समावेश आहेत. बघा आता या योजनेची पात्रतेची चाचणीमध्ये सुदृढ करण्यासाठी IT डाटाचा वापर, हे मी तुम्हाला मागच सांगितलं होतं एका महिन्याखाली की सरकार जे आहे IT कडून डाटा मागवत आहे, जेणेकरून जे आहे कोण टॅक्स भरतं, कोण सरकारमध्ये आहे, कोण गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, कोणाच्या खात्यावर किती पगार होते, हे IT डिपार्टमेंट जे आहे सरकारला सगळा डाटा देत आहे. त्याच्यामुळं आपल्याला वाटत असेल की सरकार जे आहे आपल्याला ओळखू शकत नाही, तर अशातला भाग होणार नाही. सरकारने आपल्याला चांगलंच ओळखलं आहे. जूनमध्ये सरकारने आयकर विभागाच्या CBDT डाटाचा वापर करत IT डेटाच्या लाभार्थ्यांना पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पात्र ठरवून देणाऱ्या ओळखण्यात मदत होणार आहे. यापूर्वीच 2289 सरकारी कर्मचाऱ्यांना यादीतून वगळले होते. बघा 2289ला वगळले होते, तरी मात्र हे 12,000 जण लाभच घेत होते. आता यांना इतका काय लाभ घ्यायचा असेल आणि स्वतःला
त्यांना माहीत नसेल का की आपण स्वतः जे आहे सरकारी नोकरीमध्ये आहोत. तरी मी तुम्हाला तेच तर सांगत आहे. कोणालाही योजना सोडा वाटत नाही, कोणाला वाटते जवाचं तवा बघू. बघा, ही गोष्टीचा तपशील बघा. आणि नंतरच्या 2 अपडेट सांगणार आहे. कारवाईचा आदेशाची संख्या 1183 पासून ते 12,000 वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे जे आहेत आपल्याला गोष्टी येत आहेत. योग्य ते चूक, सरकारी कर्मचारी, अपात्र महिलांचे सामूहिक डुप्लिकेट लाभ, कारवाईची प्रकृती, यादी, नाव नोंदणे वगैरे, शिस्तभंग कारवाई, निलंबन, वेतन रोखण्याची शक्यता. बघा, शिस्तभंग येऊ शकते, वेतन रोखू शकतं, पुन्हा बाकीची पण कारवाई जी आहे सरकारकडून करू शकते. तपासणी, सुधारणा, पैसे तर वसूल करणारच तुमच्याकडून, त्याचं टेन्शन घेऊ नका. 11-12 महिन्याचे जेवढे घेतले तेवढे तुमच्याकडून वसूल केलेच जाणार, मात्र कारवाई त्याच्या वेगळी होणार. आयकर डाटा वापरून अधिक कठोर पडताळणी विभागातर्फे होणार. भविष्यातील धोरण, लाभार्थ्यांना नियमित आणि सखोल काळजीपूर्वक पडताळणी. बघा, आता हा झाला मेन मुद्दा की कोणावर कारवाई होणार, तर त्या सरकारी 12,000 लोकांवर कारवाई होणार. आता राहिला प्रश्न ऑगस्टच्या पैशाचा. तो ऑगस्टचा पैसा जे आहे आपल्याला सांगू इच्छितो की 28 ते 31 ऑगस्टच्या दरम्यान येऊ शकतो, असं बऱ्याच वृत्तवाहिन्यांना सांगितलं आहे. त्याचे कारणही त्यांचे सखोल आहेत. आणि ऑगस्टच्या हप्त्यासोबतच आता अपात्रतेचं काय झालं हा मेन प्रश्न आहे. तर अपात्रतेमध्ये जे आहे अंगणवाडी सेविका त्यांचं काम करत आहेत आणि कदाचित मला वाटतं डेट एक्सटेंड होऊ शकते. 15 दिवसाच्या कामाला 20 ते 25 दिवस लागू शकतात, कारण बऱ्याच ठिकाणी कोऑपरेटिव्ह भूमिका नाही आहे त्याच्यामुळे. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, तुमच्याकडे अंगणवाडी सेविका नसेल आली तर तुम्ही स्वतः अंगणवाडी सेविकांकडे जा, जेणेकरून तुम्हाला त्या मदत करतील. बघा लाडक्या बहिणींनो, स्वतःही कॉपरेट करा, त्यांच्याकडूनही कॉपरेट करून घ्या. व्हिडिओ मोठा होत नाही आहे, स्वतःही कॉपरेट करा, तुम्ही त्यांच्याकडूनही कॉपरेट करून घ्या. कारण कसं आहे, अंगणवाडी सेविकांच्या भरोश्यावर सगळ्या गोष्टी टाकता येत नाहीत. तुम्हाला स्वतःही त्यांना जाऊन भेटावं लागेल. त्या माझ्या घरी नाही आल्या म्हणून मग मी जात नाही असं होऊ नये. बघा लाडक्या बहिणींनो, आपली गरज आहे, आपल्याला हप्ते रेग्युलर पाहिजे आहेत. त्यांनी जर उशीर केला किंवा लवकर केला, पण त्याच्यापेक्षा आपण जर अगोदर गेलो तर आपण त्यांच्याकडून विचार करू शकतो की मी अपात्र कशामुळे आहे, आणि तुमच्याकडे तेवढेच एक्स्ट्राचे 2-4 दिवस भेटतील, जे तुम्हाला स्वतःचे फॉर्म करेक्ट करण्यासाठी मदत मिळेल. यासोबतच त्यांचं अमूल्य जे आहे मार्गदर्शन भेटेल. आता एकच गोष्ट तुम्हाला वाचू शकते, ती म्हणजे फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका जवळपासचे अधिकार त्यांना बहाल झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पात्र ठेवायचे का अपात्र ठेवायचे, एकच मॅडम वाचू शकतात, त्या म्हणजे या अंगणवाडी सेविका. तर यांना कसं जे आहे कन्व्हिन्स करायचं, तुमचे जर ओरिजिनल गोष्टी आहेत तर मग यांना त्याचे कागदपत्र कसे द्यायचे, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पहिले त्यांना भेटावं लागेल. त्या कधी येतील माझ्या घरी हा वाट बघत बसत असाल तुम्ही तर मात्र अवघड आहे. त्याच्यापेक्षा पहिले मी जाऊन त्यांची जी आहे भेट घेईल, पहिले जाऊन जे आहे त्यांना विचारेल कशामुळे अपात्र, आणि मग त्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला थोडासा टाईम भेटेल. कारण आता सध्या आपल्यासाठी देव माणूस म्हणजे अंगणवाडी सेविका ताई, त्यांनाच आपल्याला जापावं लागणार, त्यांच्याकडूनच आपल्याला माहिती घ्यावं लागणार, त्यांनाच आपल्याला जे आहे डाटा द्यावं लागणार. कारण सरकारने सगळा अधिकार त्यांच्यावर सोपवला आहे, हे आपल्याला माहीत आहे. सरकारने सांगितलं आहे की हे 26 लाख लोक, बघा ह्या 26 लाख बाया आहेत, याच्यापैकी कोण पात्र कोण अपात्र हे तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन तपासणी करा आणि आम्हाला सांगा. आता अंगणवाडी सेविका ताई जे म्हणतील ती पूर्व दिशा. मग अंगणवाडी सेविका ताईला आपण भेटलेलं चांगलं, आणि यानंतर मात्र आपण त्याची माहिती घेतलेली चांगली. मग त्या ताई आपल्याला मदत करतील, कशा पद्धतीने करतील, आपल्याला सांगतील तुमचा फॉर्म कशामुळे अपात्र होत आहे, मग त्याच्यामध्ये काही तरतूद होऊ शकते का, त्याच्यामध्ये काही मदत होऊ शकते का, किंवा मग आपल्याला एक्स्ट्राचे 2-4 दिवस भेटतील, जेणेकरून आपल्यालाही फॉर्म सुधारता येईल. म्हणजे कसं, फॉर्ममध्ये जे आहे समजा उत्पन्न राहिलं असेल, उत्पन्न काढायला वेळ भेटेल, समजा तुमची DBT प्रोसेस जर चुकली असेल तर DBTला वेळ भेटेल. त्यामुळे स्वतः जाऊन अंगणवाडी सेविकांकडे लाभ घ्या. मला कमेंटमध्ये रोज प्रश्न येतात, सर आमच्याकडे अंगणवाडी सेविका आले नाही, मी पात्र आहे आणि तरी माझा लाभ बंद झाला. मग मी तुम्हाला तेच तर सांगतो ना, लाभ बंद झाला आहे 26.34 लाख लोकांचं ना, तुम्ही त्याच्यातला एक आहात. मग तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा, त्यांची कशाला वाट बघता, त्या येतील तेव्हा येतील, त्या तर येणारच आहेत बिचारा. मग त्यांच्याकडे वर्कलोड खूप आहे, तुम्ही सुद्धा जाऊन त्यांच्याशी जे आहे कॉन्टॅक्ट करा. तर लाडक्या बहिणींनो, हे छोटे 2-3 अपडेट होते, कोण जे आहे अपात्र कोण पात्र, यासोबतच कोणाचं जे आहे कारवाई होणार आहे, आणि यानंतर मात्र ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टीचा डाटा मी तुम्हाला आज सांगितला. जे अपडेट आजच्या होत्या, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.